नवी मुंबई महानगरपालिकेत येत्या काही दिवसांमध्ये महापौर विराजमान होणार आहे। आपल्यासोबत आहेत भाजप नेते, माजी महापौर, नवीन गटनेते सागर नाईक। सर, काय म्हणाल, कशा पद्धतीने पुढचा प्रवास असेल, एकूणच सभागृहातला काय म्हणाल? आज प्रोसेसचा भाग म्हणून सर्व नगरसेवकांची ही नोंदणी केलेली आहे। आमचा गट, भाजपा गट त्या ठिकाणी रजिस्टर केलेला आहे। त्याचप्रमाणे आम्हाला 14 गावाचे जे अपक्ष जे निवडून आलेले नगरसेवक आहेत, भरत भोईर, त्यांचा पाठिंबा बिनशर्त त्यांनी आपल्या गटामध्ये सामील झालेले आहेत, अशी नोंदणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आता यानंतर गॅजेट निघेल आणि कोकण आयुक्त त्या ठिकाणी एक दिनांक देतील आणि पहिली महासभा लागेल आणि खऱ्या अर्थाने त्या पहिल्या महासभेपासून आम्ही ऑफिशियल नगरसेवक म्हणून आमचा कालावधी सुरू होईल आणि आम्ही आमच्या कामाला लागू। एकूणच तुमचा दांडगा अनुभव आहे। गेली 5 वर्ष प्रशासक आहे, जो गोंधळ भ्रष्टाचार झाला त्याच्यावरती काही होईल, निघेल पुढे, काही वाटतं? निश्चितच गेल्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने कुठल्या वेळेस कशा प्रकारे निर्णय घेण्यात आले, तो निर्णय कशा प्रकारे घेण्यात आला, तो निर्णय घेत असताना कुठले कागदपत्रे त्याची सगळी छाननी करण्यात येईल, त्याचं पूर्ण ऑडिट, लेखापरीक्षण त्या पद्धतीने केलेलं। कोविड काळामध्ये मेजरली मार्केट रेट्सपेक्षा अधिक दराने काही साहित्य खरेदी केलेलं आहे का, गरजेपेक्षा जास्त खर्च केला आहे का, गरज नसताना अनावश्यक कामं काढण्यात आलेली आहेत का, अशा प्रत्येक गोष्टीचा ऑडिट ही आपली येणारी महासभा त्या ठिकाणी आपण करणार आहोत। आणि निश्चितच जो काय आहे, जे कल्पित असतील त्यांचा जो मुखवटा असेल ते समोर आणणार। एकूणच इतक्या 30 वर्षामध्ये महानगरपालिका मायनस बजेट गेला नव्हता, काय कारण असू शकतात, काय निघेल बाहेर वाटतं तुम्हाला? काय झालेलं आहे की पहिला आधी 2020च्या आधी प्रायोरिटी ड्रिव्हन डेव्हलपमेंट नवी मुंबई महापालिकेने केलेलं आहे। जी गरज पहिला लक्षात घेऊन जी मूलभूत गरज आहे त्याला पैसा आधी खर्च केलेला आहे। आता आल्यानंतर त्यांनी कॉन्क्रीट आणि फक्त रस्ते कॉन्क्रीट करण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यावर आता चाप लावण्याचं काम ही आपली महासभा करणार आहे। आणि पुन्हा एकदा जी परंपरा नवी मुंबई महापालिकेची होती की लोकांच्या विकासाच्या दृष्टीने, लोकांच्या सोयीच्या दृष्टीने प्रायोरिटी ड्रिव्हन डेव्हलपमेंट आणि अनावश्यक खर्च टाळून आपण पद्धतशीर फायनान्शियल आर्थिक नियोजन करून विकासाला चालना देण्याचं काम यापुढे होईल। नवीन महापौर कधी विराजमान होतील, काय अंदाज सांगू शकाल? नवीन महापौर कधी विराजमान होईल ते तर माहित नाही, पण नवीन महापौर हा भारतीय जनता पार्टीचा आहे याचा मला आनंद आहे। धन्यवाद सर। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।